तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फर्स्ट व्लॉगमध्ये. आणि आपण आज जाणार आहोत. कुठे जाणार आहोत? पोहायला जाणार आहे आणि उड्या मारणार आहे मी आणि खेळणार बिळणार आहे आणि खूप मजा करणार आहे. बर. तर आत्ता किती वाजल्यात? आता 1:15 वाजले असतील. आता 1:15 वाजल्यात. एक 15-20 मिनिटात सगळी पोरं जमा होणार आहेत आणि मी जाणार आहे पोहायला. तर लई मस्ती बिस्ती करणार आहे मी. तर चला बघूया आपण. तर आत्ता आम्ही आलो आहे एका स्पेशल मेंबरला घ्यायला. तर ती स्पेशल मेंबर कोण असेल? काय लई स्पेशल मेंबर आहे तो. तर तो आता यायला आहे. तर ती आपण वाट बघूया. Few moments later. आपल्या स्पेशल मेंबरचं आगमन झालेलं आहे. तर स्पेशल मेंबर कसा आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण स्पेशल माणसाला घेऊन चाललो आहे हिरीच्या दिशेने. तर लवकरच 5-5 मिनटात आपण हिरीवर पोहोचीन. आणि यशवर्धन पटेल म्हणजे माझा भाऊ, तो हिरीवरच थांबला आहे. बहुतेक ते हिरीत पोहत पण असेल, आता काय सांगता येत नाही. तर चला जाऊन बघूया की त्यांचं काय काय हाल कसं. तर मित्रांनो, आपण आता हिरीवर येऊन पोचलोय. तर आता हिरीच्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे. तर आता आपण शिवाजीरावांची मुलाखत घेऊया, त्यांना कसं कसं वाटते काय काय. मग काय शिवाजीराव, कसं काय? काय ऊन पडले, जरा गार करावं म्हटलं बर. म्हणून आले हिरीवर. मग बाकी काय धंदा पाणी? धंदा पाणी काय तुमचा धंदा आहे, आता तुम्हाला. आणि हे बघा मित्रांनो, इथं कोण आहे ती? लई चतुर माणूस आहे, इथे लई स्पेशल माणूस पहिलाच म्हणजे हिरीत आहे. पवायला लई हवर आहे. बघा ह्यांचं पाहून झालेलं आहे. तर आता तर मित्रांनो, यशवर्धन पाटील आता वरनं उडी मारणार आहेत. तर बघू तीन कशी उडी मारतात ते. तर आता कार्तिक पाटलाचा नंबर. थोड्या वेळात आपण पण खाली जाणार आहे. सगळ्यात स्पेशल माणूस म्हणजे शिवाजी कोरबा आता उडी मारणार आहेत. तर बघा. तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण हिरीत. आणि आता मी व्लॉगिंग करतोय म्हणून मी का वरनं उडी मारत नाही. तर चला बघूया. अरे पाय फोन घेऊन मारू. मग कार्तिक कसं वाटते काय? शिवाजी साहेब तुम्हाला कसं वाटते? तर मिस्टर शिवाजी कसं वाटतंय तुम्हाला? एकदम गारगार आहे. गारगार आहे. बर आलोच. हे बघा कसं करले शिवाजीराव. मार. तर मित्रांनो, शिवाजी कशी मस्ती करलाय बघा हिरीत. अशीच मस्ती रोज ते करत असते. बारक्या पोरांनी भ्यावून बुडवायचं हे असलं धंदा करत असते ते. आता मी आज पोहायला चाललोय बघा मित्रांनो. आणि कॅमेरा हातात असल्यामुळं ते नीट पोहायला काय आलं नाही, त्यामुळे समजून घ्या. काय नाही रे चल जाऊ आता कडे. तळपत्या उन्हात पोहण्याचा आनंद घेणं म्हणजे
त्यासारखं सुख दुसरं कुठलंच नाही. आणि हे सुख फक्त गावाकडेच मिळते मित्रांनो. युट्यूबचं चॅनल आहे माझं. तर तुला आता पवायला आलोय आपण, आता तुला कसं वाटते? गार 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 वाटतं. शिवाजीराज तुम्हाला कसं वाटतंय काय? तर बघा आमच्या मळ्यातली सगळी बारकी पोरं पोहायला आलेली आणि त्यांनाच बघून आमच्या बालपणीची मला आठवण झाली की आम्ही बारका असताना असंच पोहायला यायचो, दिवसभर हिरीत पोहायचो. तर मित्रांनो आपलं पोहून बिवून झालेलं आहे, मजा मस्ती लई केली आज हिरीत. तर शिवाजींना विचारूया आज त्यांना कसं वाटलं काय काय. भारी वाटलं. आता झाडाखाली जरा जाऊन झोपायचं नियोजन आहे. बघा मग काय करतो. तर तुम्ही कार्तिकला पहिल्यांदा बघितलं असेल तर कार्तिकची थोडी मजा मस्ती तुम्हाला दाखवतो. चला. आता तुम्ही पेरू चढाल तर बघ त्याला देता आणि त्याला औषध असते म्हणून ते खात आणि ते फळ खाल्ल्यावर विषारी असते म्हणून ते आणि मारते म्हणून. जत्रेत ते बघितलंस काय? आई जत्रेतील ते तुम्ही म्हणता बैठले 100 आणि काय चालू झाल्यावर फिरून घालच की डोळे मोठे तिकडे जाऊ ना चिकन ताट घेऊन या आणि तुम्ही खाता बिता आणि म्हणता बिल दे म्हणतात किती झाले 780 काय म्हणतात आणि तिथं म्हणते किती माझ्याकडे कुठे पैसे तुला भांडी घासायला ठेवून घ्या म्हणते. आणि एवढं हा पवायला ते ह्याला पवायला घेऊन जाता तुम्ही आणि पुढते खाली आणि बुडते वर येते की नाही. आणि याला म्हणतो तू चल तुला पवायला तू म्हणतोस मला पवायला पोहण्याचा ब्लॉग कसा झाला आहे ते कमेंटद्वारे मित्रांनो नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनेल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कडेची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा.